नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो ह्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्थेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचा आढावा घेणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये या दोन्ही टॉपिकपैकी एका टॉपिकवर प्रश्न असणार आहे आणि तो पण एकतर स्टेटमेंट स्वरूपात किंवा मग आपल्याला वन लाईनर स्वरूपात त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्या दृष्टीने आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करावा लागणार आहे. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेच या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार, जेणेकरून आपल्याला म्हणजे कंप्लीट हा लेक्चर जो असणार आहे येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने एक्झाम सेंट्रिक राहील. ओके, सो लक्षात घ्यायचं असणार आहे की बघा, जी आपल्या भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय हे एक सर्वात वरिष्ठ आणि त्याच्या नियंत्रणाखाली उच्च न्यायालय अशी न्यायव्यवस्थेची एकात्मिक व्यवस्था केलेली आहे. सो लक्षात घ्यायचं आहे की भारतामध्ये न्यायव्यवस्थेची ही एकात्मिक व्यवस्था आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, सो न्यायव्यवस्थेमध्ये अधिकारांची विभागणी केलेली नाहीये, त्याचे फक्त स्तर पाडले आहेत. म्हणजे त्याच्या वरच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालय, मग उच्च न्यायालय आणि मग कनिष्ठ न्यायालय अशी स्तर आहेत. बरोबर, सो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सो मग आपण बघूया की या भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर 28 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते. सो या संदर्भात एक पॉईंट आपल्याला करंट ओरिएंटेड लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे बघा, तर 28 जानेवारी 2024 हे वर्ष जे आहे सर्वोच्च न्यायालयाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या दिवशी बघा सर्वोच्च न्यायालयाचा अमृत महोत्सव आणि हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली होती. सो त्या संदर्भात सुद्धा आपल्याला सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न येऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो बघा, 28 जानेवारी 1950 ला आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्याच्या आधी बघा, जो भारत सरकारचा कायदा आहे 1935 चा. ओके, सो ह्या कायद्या अन्वये जे स्थापन झालेलं बघा, जे फेडरल न्यायालय आहे आपण त्याला म्हणतो. बघा, भारत सरकारचा कायदा 1935 च्या अन्वये जे संघ राज्य न्यायालय त्याला आपण फेडरल न्यायालय सुद्धा म्हणतो, तर ह्याची जागा आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो या संदर्भात बघा, ह्या पॉईंट स्थापनेसंदर्भात हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि 2024 हा अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाचं घटनात्मक स्थान. सो सर्वोच्च न्यायालयाचं घटनात्मक स्थान जर आपण बघायला गेलो तर घटनेतील भाग 5 जो की संघ शासनाशी निगडीत आहे. बघा, संघ शासन याच्यामध्ये जे केंद्र शासन आहे त्या संदर्भात सगळ्या तरतुदी या भाग 5 मध्ये दिलेल्या आहेत. या भाग 5 मधील जो बघा कलम 124 ते कलम 147 या कलमांमध्ये सर्वोच्च न्यायालयासंदर्भात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, त्याची रचना, न्यायाधीशांची नियुक्त्या किंवा अधिकार आणि कार्य सर्व गोष्टी ज्या आहेत या कलम 124 ते 147 अंतर्गत दिलेल्या आहेत. तो सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे टॉपिकच्या अंती आपण सर्व कलम सुद्धा डिस्कस करूया, जेणेकरून एकदा त्यांची रिवाइज होईल. ओके, सो बघा, सो कलम 124 आणि ते 147 अंतर्गत बघा सर्वोच्च न्यायालयाची संरचना, स्वतंत्र अधिकार क्षेत्र, अधिकार आणि प्रक्रिया दिलेले आहेत. आणि बघा, या संदर्भात जो नियमन करण्याचा अधिकार आहे बघा, सर्वोच्च न्यायालया संदर्भात जे नियमन करण्याचा अधिकार दिलेला आहे तो कोणाला, तर संसदेला दिलेला आहे. हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो येतो आपल्या सर्वोच्च न्यायालयाची संरचना. सो बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये आता किती, तर 34 न्यायाधीशांची संख्या आहे. बघा, 34 म्हणजे त्याच्यामध्ये एक जे आहेत हे भारताचे म्हणजे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि उरलेले 33 जे इतर न्यायाधीश आहेत. सो लक्षात घ्यायचं की आता जे भारताचे जे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे संजीव खन्ना. ओके, बघा, भारताचे चीफ सरन्यायाधीशांची बदली म्हणजे चेंज झालेलं आहे, ते त्यांचं नाव आहे संजीव खन्ना. हे भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत. सो याच्या आधी कोण होते, तर बघा DY चंद्रचूड हे भारताचे 50वे न्यायाधीश होते आणि त्यांच्यानंतर आता संजीव खन्ना यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. सो हा करंट ओरिएंटेड टॉपिक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. सो संरचनेमध्ये आपल्याला ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आणि जो प्रारंभी ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली बघा, प्रारंभी सर्वोच्च न्यायालयाची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या किती होती असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर 8 न्यायाधीशांची संख्या होती, आणि याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश होते, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, न्यायाधीशांची नियुक्ती. सो न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ही राष्ट्रपती करतात. ओके, नियुक्तीमध्ये जो प्रमुख हातभार कोणाचा असतो, तर राष्ट्रपती. सो राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतो. सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती बघा, मग नियुक्ती करताना जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बघा, प्लस योग्य वाटतील
त्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे योग्य वाटेल त्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी विचार विनिमय करून राष्ट्रपती इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतो. ओके, सो हे लक्षात घ्या. बघा राष्ट्रपती म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती करताना जे सरन्यायाधीश असतात त्याच प्रकारे योग्य वाटतील त्याचे इतके सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याशी विचार विनिमय करून करतो. बघा सो म्हणजेच बघा मुख्य न्यायाधीश आहेत, मुख्य न्यायाधीश म्हणजेच जे आपले सरन्यायाधीश बघा यांना वगळून बघा यांना सोडून इतर जे न्यायाधीश आहेत, इतर न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती करताना मुख्य न्यायमूर्तीबरोबर विचार विनिमय करणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. बघा सो इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती जे आहेत ते भारताच्या जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, सरन्यायाधीश आहेत त्यांच्याशी काय करतात, विचार विनिमय करतात आणि हे त्यांच्यावर बंधनकारक केलेलं आहे. एवढा पॉईंट या ठिकाणी इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा येतो तो म्हणजे न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठी लागणारी पात्रता. तर सर्वप्रथम आणि सर्व ठिकाणी लागणारी पात्रता म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. ओके, पहिली पात्रता आहे तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरी पात्रता बघा एखादा उच्च न्यायालय किंवा बघा उच्च न्यायालय किंवा सलगतेने उच्च न्यायालय किंवा सलगतेने जे उच्च न्यायालयांमध्ये 5 वर्षे न्यायाधीश असला पाहिजे. बघा पहिली पात्रता आहे तो नागरिक असला पाहिजे. त्यानंतर बघा हायकोर्ट किंवा सलगतेने म्हणजे एखाद्या हायकोर्टमध्ये त्याने 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे किंवा मग वेगवेगळ्या न्यायकोर्टामध्ये म्हणजे समजा 1 वर्ष तो मुंबई हायकोर्टमध्ये असेल, पुढचे 3 वर्ष तो समजा कर्नाटकच्या हायकोर्टमध्ये असेल आणि पुढचे 2 वर्ष पुढचे 1 वर्ष तो इतर हायकोर्टमध्ये असेल. अशा पद्धतीने 5 वर्ष न्यायाधीश सलगतेने असला पाहिजे. किंवा बघा म्हणजे एक तर तो नागरिक असलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरं म्हणजे बघा तर हायकोर्ट किंवा बघा सलगतेने उच्च न्यायालय यांच्यामध्ये 10 वर्ष काय केली पाहिजे, वकिली केली पाहिजे. 10 वर्ष वकिली केली पाहिजे. किंवा त्याच्यासाठी ऑप्शन आहे किंवा राष्ट्रपतीच्या मते तो जो व्यक्ती आहे तो अग्रगण्य कायदेतज्ञ असावा. अग्रगण्य कायदेतज्ञ असावा अशा व्यक्तीची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून केली जाऊ शकते. म्हणजे पहिलं लक्षात ठेवायचं की तो नागरिक असला पाहिजे आणि या ज्या 3 आहेत यापैकी एक त्याने फॉलो केली तरी तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असतो. एवढे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची अट घातलेली नाही. बघा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किती किंवा कमीत कमी वय किती असलं पाहिजे अशा पद्धतीची कुठलीही अट घटनेत नाही हे लक्षात घ्या. किमान वयाची अट या ठिकाणी कुठे नाही तर घटनेमध्ये नाही. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, याच्या व्यतिरिक्त इथे दुसरं काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. आणि बघा तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना राष्ट्रपती किंवा मग राष्ट्रपतीने नेमलेला जो अधिकारी असतो बघा राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती नियुक्त अधिकारी व्यक्ती यांच्या समोर काय घ्यावी लागते तर शपथ घ्यावी लागते. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर या न्यायाधीशांच्या कार्यकाला संदर्भात आपण डिस्कशन करूया. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की घटनेमध्ये बघा न्यायाधीशांचा कार्यकाल जो आहे घटनेमध्ये निश्चित केलेला नाही. ओके, सर्वप्रथम हाच पॉईंट लक्षात ठेवायचा की त्यांचा जो कार्यकाल आहे घटनेमध्ये निश्चित नाही. मग आयोग या ठिकाणी स्टेटमेंट कसं बनवतो तर न्यायाधीशांचा कार्यकाल घटनेने निश्चित केलेला आहे. सो तो लक्षात ठेवायचा घटनेत निश्चित नाही. मग या संदर्भात बघा घटनेमध्ये 3 तरतुदी दिलेल्या आहेत. एक म्हणजे बघा तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो त्या पदावर राहू शकतो, न्यायाधीश पदावर राहू शकतो. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा की 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो न्यायाधीश पदावर राहू शकतो. आणि या संदर्भात कोणताही प्रश्न संसदेने ठरवलेले प्राधिकरण संसदेने घालून दिलेल्या प्रक्रियेनुसार ठरवी. ओके, म्हणजे बघा या संदर्भात जे पण एक संसद तर्फे एक काय ठरवतं तर प्राधिकरण नियुक्त केलं जातं आणि जो प्राधिकरण आहे जी नियमावली संसदेने डिसाईड केलेली आहे त्याच पद्धतीनुसार ते निर्णय घेईल. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरी तरतूद याच्यामध्ये लक्षात घ्यायची ती अशी की जे न्यायाधीश आहेत बघा सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतीला देतात. राष्ट्रपतीला उद्देशून आपल्या पदाचा ते राजीनामा देतात. हा पण पॉईंट आपण लक्षात ठेवायचा. आणि तिसरा आणि महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा की या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना संसदेच्या
संसदेच्या शिफारसीवरून राष्ट्रपती त्यांना पदच्युत करतात. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा तर घटनेमध्ये या न्यायाधीशांच्या कार्यकालासंदर्भात कुठलीही तरतूद निश्चित केलेली नाही, परंतु वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत तो व्यक्ती न्यायाधीशपदी राहू शकतो असे घटनेत सांगितलेलं आहे. त्यानंतर न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा जे आहे ते राष्ट्रपतींकडे देऊ शकतात आणि संसदेच्या शिफारसीवरून राष्ट्रपती त्यांना पदच्युत करू शकतात. अशा पद्धतीने 3 या तरतुदी घटनेमध्ये दिलेल्या आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तर न्यायाधीशांची पदच्युती. सो या ठिकाणी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्याला एक्झाम मध्ये याच्यावर स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारला जातो. सो बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला राष्ट्रपतीच्या आदेशाने पदच्युत करता येते, परंतु राष्ट्रपती असा आदेश कधी देतो तर संसदेने त्या संदर्भात शिफारस केली तरच राष्ट्रपती अशा संदर्भाचा आदेश देतो. सो बघा, मग एखाद्या न्यायाधीशाला पदच्युत करण्यासाठी संसदेने अशा पदच्युतीसाठी निवेदन त्याच अधिवेशनात राष्ट्रपतीला सादर केल्यावर राष्ट्रपती पदच्युतीचा आदेश काढू शकतो. बघा, म्हणजे संसदेला जरी एखाद्या न्यायाधीशाला नियुक्त करायचं आहे, सो ज्या अधिवेशनामध्ये बघा ज्या अधिवेशनामध्ये ते पदच्युतीसाठी ते निवेदन मांडलेलं आहे ते त्याच अधिवेशनात राष्ट्रपतीला सादर केल्यावर राष्ट्रपती पदच्युतीचा आदेश काढतो. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की ज्या वेळी जी लोकसभा असते, बघा लोकसभा जर विसर्जित झाली आणि अशा प्रकारचं जे निवेदन आहे बघा, म्हणजे लोकसभा विसर्जित झाल्यावर न्यायाधीशावर महाभियोग चालवून पदच्युत करण्याचा जो प्रस्ताव असतो, बघा जो तो प्रस्ताव असतो तो लोप पावत नाही. म्हणजे एखाद्या न्यायाधीशावर महाभियोगाचा प्रस्ताव चालू असताना लोकसभा जर विसर्जित झाली तर त्या संदर्भात तो जो प्रस्ताव असतो तो लोप पावत नाही. पुढच्या लोकसभेमध्ये तो पुन्हा काय केला जातो तर मांडला जातो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सो बघा, संसदेमध्ये न्यायालयाच्या पदच्युती संदर्भात जो ठराव मांडला जातो, बघा संसदेमध्ये न्यायालयाच्या पदच्युती संदर्भात जो ठराव मांडला जातो तो संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं असतं. बघा, या ठिकाणी ज्या ठरावाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची विशेष बहुमताने संमती असणं गरजेचं झाले आहे. आणि न्यायाधीशावर जो महाभियोग आहे त्यात चालवण्याची कारणे किंवा पदच्युतीचा ठराव संसदेमध्ये मांडण्याची कारणे कोणती तर ते लक्षात ठेवायचं. ते म्हणजे सिद्ध झालेले गैरवर्तणूक, किंवा मग दुसरं कारण लक्षात ठेवायचं ते म्हणजे अक्षमता. या 2 कारणांवरून या न्यायाधीशाला पदच्युत करण्यासाठी संदर्भात ठराव पारित करावा लागतो. मग यासाठी बघा संसदेने न्यायाधीश चौकशी कायदा 1968 पारित केला. संसदेने न्यायाधीश पदच्युतीसाठी न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अन्वय पारित केला आणि ह्या कायद्या अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला महाभियोग चालवून पदच्युत करण्याच्या प्रक्रियेचे नियमन केले गेले. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. बरोबर. सो बघा, घटनेमध्ये एवढं सांगितलेलं आहे की संसदेच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात, परंतु ही जी शिफारस किंवा ही जी प्रक्रिया आहे ही न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर्गत ही नियमन याच्यामध्ये केलेलं आहे. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घ्यायचं. सर्वप्रथम बघा, जो न्यायाधीशाला पदच्युत करण्याचा जो प्रस्ताव असतो, बघा तर जर तो लोकसभेमध्ये मांडला, सर्वप्रथम लोकसभेत मांडला तर याला 100 सदस्यांच्या स्वाक्षरी, बघा 100 सदस्य स्वाक्षरीने सादर केला जातो. ठीक आहे, म्हणजे 100 सदस्यांची मान्यता हवी लागते. आणि जर तोच प्रस्ताव राज्यसभेत मांडला जातो तर या ठिकाणी 50 सदस्यांच्या स्वाक्षरीने हा जो प्रस्ताव आहे तो या सभागृहामध्ये सादर केला जातो. लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये सादर करायचा आहे तर 100 सदस्य आणि राज्यसभेत सादर करायचा आहे तर 50 सदस्य, हे लक्षात पाहिजे. त्यानंतर जे सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती, सभागृहाचे जे अध्यक्ष असतात, म्हणजे जर लोकसभा असेल तर सभापती आणि राज्यसभा असेल तर अध्यक्ष, यांना जेव्हा प्रस्ताव सादर केला जातो तर ते प्रस्ताव बघा दाखल करतात, ओके, किंवा मग त्याला फेटाळतात.
फेटाळू शकतात. ह्या दोन्हीही गोष्टी ते करू शकतात. ओके, बघा एकतर ते दाखल करून घेऊ शकतात किंवा मग त्याला नकार देऊ शकतात. आणि जर या अध्यक्षांनी म्हणजे सभापती किंवा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला, ओके बघा न्यायाधीश पदच्युतीचा प्रस्ताव स्वीकारला, तर या ठिकाणी एक समिती स्थापन केली जाते. बघा स्वीकारल्यावर काय केलं जातं, तर एक समिती स्थापन केली जाते. आणि ही समिती कोणाद्वारे स्थापन केली जाते, एकतर ह्या लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष यांच्याद्वारे ही समिती स्थापन केली जाते. मग या समितीमध्ये 3 सदस्य असतात. समितीमध्ये 3 सदस्य असतात. ते सदस्य कोणते कोणते ते पण आपण लक्षात घ्यायचं. बघा त्याच्यामध्ये पहिले सदस्य असतात भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया. दुसरे सदस्य असतात बघा उच्च न्यायालयाचे म्हणजे जो हायकोर्ट आहे, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. या समितीमध्ये पहिले तर कोण असतात, भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतात आणि एक अग्रगण्य कायदेतज्ञ असतो. सो ह्या 3 व्यक्तींची मिळून ही चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाते. मग जर बघा न्यायाधीशा संदर्भात या समितीला जर तो न्यायाधीश गैरवर्तणुकीबाबत अपराधी आढळून आला किंवा मग तो अक्षम आढळून आला, बघा समितीला गैरवर्तणूक किंवा अक्षम या कारणासंदर्भात तो जो न्यायाधीश आहे अपराधी आढळून आला, तर मग गृह या प्रस्तावावर विचार विनिमय करते. ठीक आहे, मग पुढे जर म्हणजे समितीने तो शिफारस केली त्याच्यानंतर मग जे संसदेचे गृह आहेत त्या संदर्भात काय करतात, त्या प्रस्तावावर विचार विनिमय करतात. आणि मग त्याच्यानंतर बघा तर या दोन्ही गृहांकडून बघा म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांच्याकडून विशेष बहुमताने जर तो ठराव पारित झाला दोन्ही सभागृहामध्ये, तर त्या संदर्भाचा जो शिफारस आहे त्या विशेष बहुमताने संमत झाल्यास मग संसदेची शिफारस कोणाला जाते, तर राष्ट्रपतीला. मग राष्ट्रपती त्या न्यायाधीशाला काय करतात, तर पदच्युत करतात. ओके, सो अशा पद्धतीने ही बघा तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदच्युत करण्याची ही एक म्हणजे एक प्रक्रिया चालते आणि या प्रक्रियेनुसारच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदच्युत केलं जातं. तर लक्षात घ्यायचं की सर्वोच्च न्यायालयाची पदच्युती ही राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नाही. म्हणजेच काय, राष्ट्रपतीच्या मर्जीवर नाही, म्हणजे राष्ट्रपती म्हणजे मंत्रिमंडळाच्या मर्जीवर नाही, तर इथे संसदेच्या विशेष बहुमताची ती पण न्यायाधीश चौकशी कायदा 1968 मध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार हे सगळं करावं लागतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो किंवा विचारला तर कन्फ्यूज आपण व्हायचं नाही. तो बघा न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते हे संसद ठरवते. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते हे संसद ठरवते आणि ते भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात. ओके, हा पण पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाच्या 3 कन्सेप्ट आपल्याला इथे बघायचे. त्यातली पहिली ती म्हणजे प्रभारी सरन्यायाधीश. बघा तो सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की या प्रभारी सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात. बघा जर आपल्याला विचारलं प्रभारी सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात, तर हे नियुक्ती राष्ट्रपती करतात. कोण करतात, तर राष्ट्रपती प्रभारी सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रभारी सरन्यायाधीश. आता सरन्यायाधीश म्हणजे जो सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश म्हणजे प्रभारी आहे. म्हणजे ज्यावेळी सरन्यायाधीश आपल्या मुख्य जे सरन्यायाधीश असतात ते आपल्या कामकाज पार पाडण्यासाठी असमर्थ असतात. ठीक आहे, सो त्या संदर्भात बघा तर कधी राष्ट्रपती प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती करतात, तर ज्यावेळी जे सरन्यायाधीश पद आहे, सरन्यायाधीश पद हे रिक्त झाले असेल. बघा सरन्यायाधीश पद हे रिक्त झालेले असेल किंवा जो भारताचा मुख्य न्यायाधीश आहे तो तात्पुरत्या काळासाठी अनुपस्थित असतील किंवा मग पदाची कार्य करण्यासाठी ते अक्षम असतील. सो या 3 कंडिशन मध्ये भारताचे राष्ट्रपती कलम 126 अंतर्गत कलम 126 नुसार एक प्रभारी न्यायाधीश नियुक्त करतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग जोपर्यंत जे मुख्य न्यायाधीश आहे ते आपल्या पदावर पूर्ववत होत नाही तोपर्यंत प्रभारी म्हणजे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा हंगामी न्यायाधीश. ओके, सो हंगामी न्यायाधीश आहे आणि याच्या आधी आपण बघितलं प्रभारी सरन्यायाधीश. ओके, सो पहिली तरतूद होती सरन्यायाधीशासंदर्भात आणि ही म्हणजे सरन्यायाधीश सोडून जे इतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या संदर्भात आहे. सो बघा यांची नियुक्ती सर्वप्रथम कोण करतं हे आपण जाणून घेऊया. सो नियुक्ती यांची जी असतात हे भारताचे सरन्यायाधीश करतात. बघा प्रभारी न्यायाधीशाची नियुक्ती जी आहेत राष्ट्रपती करतात, परंतु हंगामी न्यायाधीशाची नियुक्ती हे भारताचे सरन्यायाधीश करतात. मग कधी करतात, सो बघा ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाची बैठक घेण्यास किंवा सर्वोच्च न्यायालयाची बैठक चालू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या गणपूर्तीचा अभाव असतो. लक्षात घ्या, न्यायाधीशांच्या गणपूर्तीचा अभाव
हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. गणपूर्तीचा अभाव असतो त्यावेळी बघा भारताचे सरन्यायाधीश उच्च न्यायालयाच्या बघा हायकोर्टच्या कोणत्या न्यायाधीशाला उच्च एखाद्या देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला हंगामी म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हंगामी न्यायाधीश किंवा या ठिकाणी तदर्थ हे सुद्धा हा शब्द सुद्धा लक्षात घ्या तदर्थ न्यायाधीश म्हणून नेमू शकतो. ओके. सो लक्षात ठेवायचं की याची नियुक्ती करतात ते सरन्यायाधीश करतात. ओके. परंतु लक्षात घ्या की ज्यावेळी अशा पद्धतीच्या हंगामी न्यायाधीशाची नियुक्ती करतात सरन्यायाधीश सो त्यावेळी बघा या ठिकाणी जे राष्ट्रपती आहेत राष्ट्रपतींची पूर्वानुमती लागते म्हणजे पूर्व परवानगी लागते आणि ज्या हायकोर्टच्या न्यायाधीशाची नियुक्ती केलेली आहे सो त्या हायकोर्टच्या जे मुख्य न्यायाधीश आहेत त्या हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्यासोबत काय करावं लागतो तर विचार विनिमय करून. ओके. सो बघा या ठिकाणी आयोग काय करू शकतो की यांची सुद्धा परवानगी नाही सो काय तर विचार विनिमय करून मग अशा संबंधित व्यक्तीला भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करतात. परंतु या संदर्भात बघा जी अट आहे ती म्हणजेच काय की म्हणजे जो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असतो म्हणजे ती पात्रता त्याने पूर्ण केली असते अशाच व्यक्तीला सरन्यायाधीश या हंगामी न्यायाधीशपदी नियुक्त करू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या कारण सर्वोच्च न्यायालयाची पात्रता वेगळी आहे आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता वेगळी आहे. सो मग जो एखादा न्यायाधीश उच्च न्यायालयामध्ये कार्यरत आहे आणि त्याने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता जर पूर्ण केली असेल सो अशा व्यक्तीला म्हणजे गणपूर्ती अभावी भारताचा जो मुख्य न्यायाधीश आहे म्हणजे सरन्यायाधीश ते हंगामी किंवा तदर्थ न्यायाधीश म्हणून नेमू शकतात. सो हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे निवृत्त न्यायाधीश. सो निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा बघा यांची नियुक्ती सुद्धा कोण करतात तर भारताचे सरन्यायाधीश करतात. ओके. सो या ठिकाणी लक्षात घ्यायचं की फक्त प्रभारी सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात उरलेले तदर्थ न्यायाधीश किंवा मग निवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती कोण करतं सरन्यायाधीश करतात. ओके. मग कधी करतील सो बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाला किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेल्या उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाला आता निवृत्त न्यायाधीश कुठला असणार आहे तर जो सुप्रीम कोर्टचा असेल तो सुद्धा चालेल किंवा असा हायकोर्टचा निवृत्त न्यायाधीश की जो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असेल तर या दोघांपैकी एकाला तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी काम करण्याची विनंती करू शकतो. या ठिकाणी काय आहे तर तो विनंती करू शकतो. ओके. कोण करू शकतो तर भारताचा सरन्यायाधीश करू शकतो. मात्र या संदर्भात बघा पुन्हा राष्ट्रपतीची काय पाहिजे असते तर पूर्व परवानगी. ओके. आणि ज्या व्यक्तीला बघा जो व्यक्ती आहे की त्याला जो निवृत्त व्यक्ती आहे त्याची सुद्धा अनुमती या ठिकाणी आवश्यकता असते. या अनुमतीनेच भारताचे सरन्यायाधीश एखाद्या निवृत्त न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतात. ओके. सो हे पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि अशा न्यायाधीशाला म्हणजे निवृत्त न्यायाधीशाची सर्वोच्च न्यायालयाच्या तात्पुरत्या कालावधीसाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली तर त्या संदर्भात त्याचे जे भत्ते असतात त्याला दिले जाणारे भत्ते हे राष्ट्रपती ठरवतात. भारताचे राष्ट्रपती या निवृत्त न्यायाधीशाचे काय ठरवतात तर भत्ते ठरवतात. हे लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे कामकाज पार पडतो त्यावेळी त्याचे न्यायाधीशाचे सर्व अधिकार विशेष अधिकार आणि अधिकार क्षेत्र प्राप्त होतात परंतु इतर बाबतीत त्याला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश समजला जात नाही. ओके. सो हे पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची जागा. ठीक आहे. तर बघा सध्या स्थितीत आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली येथे स्थित आहे. ओके. सर्वोच्च न्यायालय. परंतु लक्षात घ्यायचं की घटनेने भारताच्या राज्यघटनेने भारताचा जो सरन्यायाधीश आहे भारताच्या सरन्यायाधीशास सर्वोच्च न्यायालय इतर ठिकाणी स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. बघा सर्वोच्च न्यायालय इतर ठिकाणी स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर भारताच्या सरन्यायाधीशाला आणि तो पण घटनेने दिलेला आहे हे लक्षात घ्यायचं. परंतु लक्षात घ्या तर या संदर्भात ठीक आहे सरन्यायाधीश आहेत जे राष्ट्रपतीच्या संमतीने निर्णय घेतात. ओके. राष्ट्रपतीच्या संमतीने निर्णय घेऊ शकतात. सो हे लक्षात ठेवायचं. परंतु बघा ही जी तरतूद आहे राष्ट्रपतीची संमती ही बंधनकारक नाही. ही लक्षात घ्या ही बंधनकारक नाही. जस्ट एक ऑप्शन म्हणून दिलेला आहे. सो ती संमती घेऊ शकतात हे लक्षात ठेवायचं. मग सर्वोच्च न्यायालय इतर ठिकाणी स्थापन करावे असा आदेश कोणतेही न्यायालय राष्ट्रपतीला किंवा मुख्य न्यायाधीशाला देऊ शकत नाही. बघा सर्वोच्च न्यायालय इतर ठिकाणी स्थापन करावा असा आदेश कोणतेही न्यायालय किंवा
म्हणजे कोणतेही न्यायालय राष्ट्रपतीला किंवा मुख्य न्यायाधीशाला देऊ शकत नाही, हे आपण इथे लक्षात घ्यायचं. ओके, सो हे पॉईंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आयोग याच्यावर प्रश्न विचारत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य संदर्भात आपण डिस्कस करू. ओके, याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तो म्हणजे नियुक्तीची पद्धत. सो या ठिकाणी बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती जे न्याय व्यवस्थेचे सदस्य आहेत, बघा राष्ट्रपती आणि न्याय व्यवस्थेचे सदस्य यांचा संबंध येतो, बरोबर. राष्ट्रपती न्याय व्यवस्थेचे सदस्य यांच्याशी विचारविनिमय करून न्यायाधीशांची नियुक्ती करतात. त्यामुळं नियुक्ती पद्धत जी आहे ही कार्यकारी विभागाच्या पूर्णाधिकारावर अवलंबून नाही, सो त्यांच्यापासून ती स्वतंत्र करण्यात आलेली आहे आणि म्हणून हे न्याय व्यवस्थेत स्वतंत्र आबाधित करण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. नेक्स्ट स्वतंत्र लक्षात घ्यायचं बघा, तर याच्यामध्ये त्यांना पुढचं आहे, सो बघा स्थिर सेवा शर्ती आधी त्यांना कार्यकालाची हमी देण्यात आलेली आहे. म्हणजे जरी त्यांची नियुक्ती राष्ट्रपती द्वारा केली जाते, परंतु त्यांच्या पदच्युती संदर्भात जी पद्धत आहे त्या पद्धतीने त्यांना काय केलं जातं, पदच्युत केलं जातं. नेक्स्ट आहे बघा स्थिर सेवा शर्ती. म्हणजे संसद वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते किंवा विशेष अधिकार ठरवते आणि त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल अशा कोणत्याही पद्धतीचे बदल केले जात नाहीत. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. त्यानंतर बघा, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो खर्च असतो तो खर्च भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतो आणि यावर संसदेमध्ये कुठल्याही पद्धतीचं मतदान घेतलं जात नाही. त्यानंतर बघा, तर पुढचा पॉईंट आहे वागणुकीवर चर्चा नाही. म्हणजे महाभियोगाचा ठराव संसदेच्या विचाराधीन असेल अशी स्थिती वगळता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत, वागणुकीबाबत संसदेत किंवा राज्य विधिमंडळात चर्चा करण्यावर या ठिकाणी घटनेने बंदी टाकलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे त्यांच्या वागणुकीवर चर्चा करण्यासाठी घटनेने बंदी टाकलेली आहे. फक्त वागणुकीवर चर्चा कधी होते, जर त्यांच्यावर महाभियोगाचा ठराव संसदेमध्ये विचाराधीन असेल तर, आणि पण ती सुद्धा त्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की निवृत्तीनंतर यांना व्यवसाय करण्यास बंदी. मग सर्वोच्च न्यायालयाचे जे निवृत्त झालेले न्यायाधीश असतात ते भारताच्या क्षेत्रातील कोणत्याही न्यायालयात किंवा प्राधिकरणात वकिली करू शकत नाहीत. ठीक आहे, त्यामुळं बघा आगामी काळात मिळणाऱ्या लाभामुळे ते कोणताही पक्षपातीपणा करणार नाहीत, हे या ठिकाणी सुनिश्चित होतं, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, तर अवमान केल्यास त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे अपमान केल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करू शकते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि कर्मचारी नियुक्तीचे स्वातंत्र्य बघा, कार्यकारी विभागाच्या हस्तक्षेपाशिवाय म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे, केंद्र सरकार आहे, त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ओके, भारताचे मुख्य न्यायाधीश आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारी, बघा सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर अधिकारी असतात व जे कर्मचारी असतात, अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती कोण करतात, तर भारताचे सरन्यायाधीश करतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट बघा, अधिकार क्षेत्र. बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे किंवा संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र कमी करण्याचा अधिकार नाही, मात्र संसद त्यांच्यात वाढ करू शकते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यात बघा, म्हणजे घटनेने सर्वोच्च न्यायालयाला विविध प्रकारच्या अधिक्षेत्राची हमी दिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा बघा, घटनेने सर्वोच्च न्यायालयाला विविध अधिकार क्षेत्राची हमी दिलेली आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालय जे आहे किंवा न्याय व्यवस्था ही कार्यकारी विभागापासून स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर घटनेमध्ये न्याय व्यवस्था ही काय केलेली आहे, तर कार्यकारी विभागापासून स्वतंत्र ठेवण्यात आलेली. सो त्यानंतर आपल्याला डिस्कस करायचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र. ओके, सो म्हणजे न्याय व्यवस्थेचा सर्वोच्च स्थानी असल्यामुळं या सर्वोच्च न्यायालयाला काही अधिकार आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, त्याच प्रकारे आदेशाचे अधिकार क्षेत्र, अपिलीय अधिकार क्षेत्र, त्यानंतर विशेष पुनर्विचार, सल्लादायी अधिकार क्षेत्र असतात, अभिलेख न्यायालय, न्यायिक पुनर्विचाराचा अधिकार, या संदर्भाचे अधिकार आपण 1 बाय 1 बघूया. सो सर्वप्रथम प्रारंभिक अधिकार क्षेत्र. मग प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय, तर अशा प्रकारचे जे काही खटले असतात याची सुनावणी फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच होते. अशा प्रकारच्या अधिकाराला आपण प्रारंभिक अधिकार म्हणतो. ओके, सो हे लक्षात घ्यायचं. मग बघा, सो सर्वोच्च न्यायालय एक संघराज्य न्यायालय म्हणून भारतीय संघराज्याच्या विविध घटकांतील विवादांवर निर्णय देते. बघा, मुख्यतः म्हणजे संघराज्याच्या संदर्भात जे विवाद असतात यावर निर्णय देण्याचं काम कोण करतं, तर भारताचं सर्वोच्च न्यायालय करतं. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, समजा बघा, एका बाजूला केंद्र आणि दुसऱ्या केंद्र वर्सेस एक राज्य किंवा अधिक राज्य. ओके, एक राज्य किंवा अधिक राज्य. त्यानंतर दुसरी वर्ग एक ठिकाणी केंद्र प्लस राज्य वर्सेस इतर राज्य
किंवा अधिक राज्य. ही परिस्थिती संदर्भात जे खटले असतात किंवा विवाद असतात याची सुनावणी सुद्धा कोण करतं, तर हे सुद्धा बघा त्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. किंवा मग या ठिकाणी राज्य वर्सेस राज्य, दोन राज्यांमधला जो वाद असतो तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतो. त्यानंतर आणखी एक जो अधिकार आहे तो म्हणजे एक क्षेत्र जे आहे त्याच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये आहे. तर बघा ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक विवाद, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक विवाद जो आहे हा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा भाग आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा तर सर्वोच्च न्यायालयाच्या एकमेव प्रारंभिक अधिकार क्षेत्रासंदर्भात दोन मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे अशा प्रकारच्या विवादांमध्ये न्यायिक अधिकारांचे अस्तित्व किंवा व्याप्ती अवलंबून असलेला न्याय किंवा तथ्यविषयक प्रश्न असला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे बघा म्हणजे याच्यात काय तर राजकीय स्वरूपाच्या प्रश्नांचा या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात समावेश होत नाही. आणि दुसरं म्हणजे खाजगी नागरिकांनी केंद्राच्या किंवा राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला खटल्याचाही याच्यामध्ये समावेश होत नाही. बघा जर एखादा खाजगी व्यक्ती आहे, या खाजगी व्यक्तीने जर समजा केंद्र सरकारवर खटला दाखल केला किंवा राज्य सरकारावर खटला दाखल केला तर तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके, मग बघा असे काही पॉइंट्स आहेत की जे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाहीत, हे आपण लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये सर्वप्रथम फक्त लक्षात ठेवायचा तो म्हणजे आंतरराज्यीय जलविवाद. आंतरराज्यीय जलविवाद. दुसरं लक्षात ठेवायचा बघा तर वित्त आयोगाकडे सोपवलेल्या बाबी. वित्त आयोगाकडे सोपवलेल्या बाबी ठीक आहे. सो या संदर्भात हे जे आहेत यांचा समावेश किंवा या संदर्भातचे खटले हे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत. इतक्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर दुसरा जो आहे बघा आदेश पारित करण्याचा अधिकार. सो हे जे आदेश पारित करण्याचा अधिकार प्रामुख्याने लक्षात ठेवायचा की हा मूलभूत हक्कांशी निगडीत आहे. बघा कलम 32 अंतर्गत ज्यावेळी मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं त्यावेळी त्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आदेश पारित करते. मग त्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपृच्छा, उत्प्रेषण यासारखे जे आदेश पारित करते ते सर्वोच्च न्यायालय कशा संदर्भात करते तर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी. सो बघा आदेश देण्याचे, सो या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आदेश देण्याचे जे अधिकार आहेत बघा सो कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला आहेत आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला सुद्धा आहेत. ओके, सो हे लक्षात घ्यायचं. परंतु लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाला या संदर्भाचे जे आदेश आहेत हे फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भातच देता येतात. तर उच्च न्यायालय जे आहे ते एक तर मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात सुद्धा आदेशांचा आदेश देते, म्हणजे रिट्स पारित करते किंवा मग इतर कारणासाठी सुद्धा ते रिट्स पारित करू शकतात. सो अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की उच्च न्यायालयाचा जो आदेश पारित करण्याचा जो अधिकार आहे बघा आदेश देण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा विस्तृत आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो या पॉईंट मध्ये आपण इतक्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पुढचं जो आहे म्हणजे अपीलीय अधिकार क्षेत्र. सो बघा जे म्हणजे अपीलीय सर्वोच्च न्यायालयाने फक्त पूर्वीच्या फेडरल कोर्टाचे स्थान घेतले नाही तर अपीलाचे सर्वोच्च न्यायालय म्हणून सुद्धा सर्वोच्च न्यायालय ओळखलं जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अपील असतात त्यांचे 4 प्रकार येतात. 4 प्रकारांच्या अपीलांवर सुनवाई सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. पहिलं म्हणजे एखादा घटनात्मक बाब असेल. ओके, सो घटनात्मक बाब असेल की जी कनिष्ठ न्यायालयामध्ये झालेली असेल आणि त्याच्यावर अपील कुठे दिला तो सर्वोच्च न्यायालयामध्ये. दुसरा सो घटना बाब संदर्भात कलम 132. दुसरा लक्षात ठेवायचं की दिवाणी खटल्या संदर्भात जे बाबी असतात त्याच्यावर अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये करतो कलम 133 अंतर्गत. तिसरं आहे बघा फौजदारी खटल्या संदर्भात जो अपील आहे कलम 134 अंतर्गत. आणि चौथा अपील म्हणजे विशेष पुनर्विचार करण्यासाठी. ओके, सो या 4 प्रकारासंदर्भातचे अपील हे सर्वोच्च न्यायालयामध्ये केले जातात, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचा पुढचा अधिकार आहे विशेष पुनर्विचार अधिकार क्षेत्र. सो या ठिकाणी विशेष पुनर्विचार म्हणजे काय तर बघा देशातील कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध विशेष पुनर्विचाराला संमती देण्याचा विशेष अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये अपवाद लक्षात घ्या. अपवाद एक तो म्हणजे सैनिकी न्यायाधिकरण, आणि अपवाद दुसरा तो म्हणजे कोर्ट मार्शल. सो बघा कोर्ट मार्शल हे दोन
प्रकार वगळता देशातील इतर न्यायालयांनी व न्यायाधीशांनी कोणत्याही बाबतीत दिलेल्या निर्णयाविरुद्ध विशेष पुनर्विचाराला संमती देण्याचा विशेष अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. सैनिकी न्यायाधिकरण किंवा कोर्ट मार्शल यांनी दिलेल्या निर्णयांविरुद्ध सर्वोच्च न्यायालय पुनर्विचाराला संमती देऊ शकत नाही. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवायचे की हा जो विशेष अधिकार आहे हा हक्क म्हणून वापरता येणार नाही आणि दुसरं हा अधिकार अंतिम किंवा अंतरिम निकालाविरुद्धच वापरता येतो. ओके, हे 2 पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा सल्लागारी अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागारी अधिकार क्षेत्र आणि या संदर्भात लक्षात ठेवायचं कलम 143 घटनेतील कलम 143. सो घटनेतील कलम 143 अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात हे आपल्याला माहित आहे. बघा, सो 2 प्रकारच्या मुद्द्यांबाबत राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा मत घेण्याचा अधिकार घटनेने कलम 143 अंतर्गत प्रदान केला आहे. मग याच्यामध्ये पहिला म्हणजे एखादा उपस्थित झालेल्या किंवा निर्माण होण्याची शक्यता असलेला एखादा सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा मुद्दा, सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा मुद्दा या संदर्भात असेल तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. आणि दुसरं ते म्हणजे बघा, सो घटनापूर्व घटनेचा अंमल लागू होण्यापूर्वी कोणताही तह करार संकेत या संदर्भाचे विवाद, ठीक आहे, तर या संदर्भात राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. परंतु लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालय ह्या मुद्द्यांसंदर्भात राष्ट्रपतींना काय करू शकते तर सल्ला देते. परंतु पहिल्या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला जो विवादाचा मुद्दा आहे या ठिकाणी जे सुप्रीम कोर्ट आहे हो तो आपला सल्ला नाकारू शकते. सल्ला देणे काय करू शकते, नाकारू शकते. ठीक आहे, सल्ला देऊ शकते किंवा नाकारू शकते. परंतु लक्षात घ्या की जो दुसरा मुद्दा आहे घटनापूर्व कोणताही तह करार या संदर्भात जर विवाद निर्माण झाला आणि त्या संदर्भात जर राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागितला तर त्याला सल्ला देणे सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक आहे. ओके, सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक असते. म्हणजे दुसरा पॉईंट हा महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आपला सल्ला देण्याचा अधिकार नाकारू शकते, परंतु या ठिकाणी त्याला सल्ला द्यावाच लागतो, हे इथे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. बघा, नोंदी ठेवण्याचे न्यायालय या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयाला 2 अधिकार असतात. सो पहिला म्हणजे बघा की सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या कृती, प्रक्रिया, निर्णय या संदर्भात किंवा दाखला यासाठी त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवल्या जातात. ठीक आहे, काय पण जे असेल त्यांच्या काय ठेवल्या जातात तर कायमस्वरूपी नोंदी ठेवल्या जातात, म्हणून सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणता येतं. बरोबर. मग या नोंदींना साक्ष म्हणून ग्राह्य धरले जाते आणि कोणत्याही न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना आव्हान देता येत नाही. बघा, तिथे त्यांना काय तर आव्हान देता येत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि दुसरं तर जर ज्या ठिकाणी न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भात म्हणजेच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, ठीक आहे, न्यायालयाचा अवमान करण्याबद्दल 6 महिन्यापर्यंतची साधी कैद किंवा 2000 रुपयांपर्यंत दंड देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. ओके, सो बघा, या ठिकाणी न्यायालयाचा अवमान जो आहे हा दिवाणी स्वरूपाचा सुद्धा असू शकतो आणि तोच अवमान हा फौजदारी स्वरूपाचा असू शकतो. सो हे दोन्ही म्हणजे दिवाणी स्वरूपाचा अवमान म्हणजे काय आणि फौजदारी स्वरूपाचा अवमान म्हणजे काय हे पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, सो हे लक्षात घ्यायचं. सो बघा, न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाचे, आदेशाचे किंवा हुकुमाचे किंवा इतर प्रक्रियांचे हेतू पुरस्पर उल्लंघन करणे किंवा न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचे हेतू पुरस्पर उल्लंघन करणे म्हणजे दिवाणी स्वरूपाचा अवमान. ओके, आणि मग फौजदारी स्वरूपाचा आव्हान म्हणजे काय तर न्यायालयाच्या अधिकाराचे उल्लंघन करणे किंवा त्यांचे हनन करणे, न्यायालयाच्या नेहमीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप किंवा पूर्वग्रह निर्माण करणे आणि बघा न्यायालयाच्या कोणत्याही प्रकारे न्यायाच्या प्रशासनात हस्तक्षेप करणे किंवा अडथळा उत्पन्न करणे हे सगळे फौजदारी अवमान आहेत. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार तो म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. सो बघा, केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे जे कार्यकारी आदेश आहेत, केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे कार्यकारी आदेश आणि त्यांनी केलेले कायदे, बघा जो भारताचा केंद्र सरकार आहे यांनी केलेले कार्यकारी आदेश आणि कायदे यांची जी घटनात्मक वैधता परीक्षण करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार होय आणि हा अतिशय महत्वाचा अधिकार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. या संदर्भात जो कलम आहे तो कलम 137. पुढे आपण ते कलम घेणारच आहोत, परंतु इथे सुद्धा लक्षात ठेवायचं की न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हा कलम 137 अंतर्गत दिलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की सर्वोच्च न्यायालयाचे इतर अधिकार. ओके, हे लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. सो आपण बघितलं होतं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात जे विवाद निर्माण होतात त्यांचा सर्वोच्च न्यायालयाला प्रारंभिक, एकमेव आणि अंतिम अधिकार क्षेत्र आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या बघा, ज्यावेळी राष्ट्रपती जे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC आपण सांगू शकतो किंवा मग इतर राज्य लोकसेवा आयोग, ओके, UPSC आणि राज्य लोकसेवा आयोग यांचे जे सदस्य असतात त्यांच्या वर्तणुकीची चौकशी संदर्भात राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागतो बघा. म्हणजे सदस्य यांच्या कामकाजाची चौकशी करू शकतात. तर संबंधित अध्यक्ष व सदस्य गैरवर्तणुकीसाठी दोषी आढळला तर सर्वोच्च न्यायालय जे असतं त्यास पदच्युत करण्याबाबतचा राष्ट्रपतीला शिफारस करू शकते. बरोबर. म्हणजे या ठिकाणी चौकशी अंती जर दोषी आढळतो बरोबर सर्वोच्च न्यायालय, तर मग सर्वोच्च न्यायालय जे आहे राष्ट्रपतीला ती जी शिफारस करू शकतो आणि ही जी शिफारस आहे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. लक्षात घ्या, ही जी शिफारस आहे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा जर अधिकार बघितला तर सर्वोच्च न्यायालय आपल्या आदेशाचे पुनर्विलोकन करू शकतो. ओके. सर्वोच्च न्यायालयाने जो एखाद्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश दिला असेल त्याचे पुन्हा तो पुनर्विलोकन करू शकतो आणि आपला निर्णय बदलू शकतो. हा पण त्याचा अधिकार आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर जे खटले बघा, काही खटले समजा उच्च न्यायालयात प्रलंबित असतील तर ते खटले जे आहेत सर्वोच्च न्यायालय स्वतःकडे वर्ग करून घेऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाचा जो कायदा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा कायदा देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टने जे पण नियम कायदा जे आहेत ते इतर न्यायालयांवर काय आहेत तर बंधनकारक आहे, त्याचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, भारताची जी घटना आहे या घटनेचा अर्थ लावणारी सर्वोच्च न्यायालय म्हणजे अंतिम संस्था असते. ओके. भारताच्या घटनेचा अर्थ लावणारी सर्वोच्च न्यायालय ही अंतिम संस्था आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वोच्च न्यायालयाला देशाच्या क्षेत्रातील न्यायालय आणि न्यायाधिकरणे यावर न्यायिक पर्यवेक्षण आणि नियंत्रण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. ओके. सो अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर अधिकार आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयासंदर्भात जी कलमं आहेत ती आपण काय करू तर 1 बाय 1 या ठिकाणी बघूया. म्हणजे जर कलमांवर आयोग प्रश्न विचारतो तर आपल्याला ते आले पाहिजेत. ओके. सो सर्वप्रथम बघा, कलम 124 घटनेतील कलम 124 चा संदर्भ आहे. तर जे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांची स्थापना बघा आणि संरचना. ओके. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि संरचना या संदर्भातचे कलम 124. ओके. त्यानंतर बघा, कलम 125 हा न्यायाधीशांचे वेतन भत्ते याशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवायचं. कीवर्ड्स आपल्याला तयार करून ठेवायचे. मग नेक्स्ट कलम 126 हा बघा तर प्रभारी सरन्यायाधीश आपण बघितलं होतं, प्रभारी सरन्यायाधीश. सो याची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. ओके. कलम 127 कोण येईल मग? हंगामी न्यायाधीश, हंगामी किंवा तदर्थ न्यायाधीश. ओके, हे लक्षात ठेवणार. त्यानंतर कलम 128 निवृत्त न्यायाधीश. ओके, यांची नियुक्ती कोण करतो तर भारताचे सरन्यायाधीश करतात. ओके, या संदर्भातली कलम आहे ती आपण लक्षात ठेवायची. त्यानंतर कलम 129 काय म्हणतो तर सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. ओके. सो या कीवर्ड वरून आपण काय करू शकतो, हे अशा प्रकारची कलम, त्याचा कलमांचा नंबर ओळखू शकतो. ठीक. त्यानंतर कलम 130 बघा, कलम 130 तो सर्वोच्च न्यायालयाची काय जागा किंवा ठिकाण, सर्वोच्च न्यायालयाची जागा. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. बघा, प्रारंभिक अधिकार. सो इतकंच आपण हे लक्षात ठेवायचं, सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार. कलम 132 या ठिकाणी लक्षात घ्या तर पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. ओके. सो बघा, 131 प्रारंभिक अधिकार क्षेत्र, 132 हे पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. त्याच्यानंतर पुढचा कलम आहे 133. सो 133 आपल्याला माहिती आहे तर दिवाणी अपील. ओके, सॉरी 133 म्हणजे याच्यामध्ये काय तर अपील आहे, पण कोणता तर दिवाणी अपील. ओके. 134 हा फौजदारी अपील, आपण आत्ताच बघितलं होतं फौजदारी अपील. ओके. सो हे असे लक्षात ठेवायचे. त्यानंतर कलम 134A. सो बघा तर सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याबाबत प्रमाणपत्र, तर आपण लक्षात ठेवायचं अपील प्रमाणपत्र. ओके. त्यानंतर कलम 135 काय म्हणतो तर सर्वोच्च न्यायालयाद्वारा विशेष पुनर्विचार. सो बघा, 132 पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र आणि कलम 135 काय म्हणतो तर विशेष पुनर्विचार. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 136 कलम
135 नाही 136 हा विशेष पुनर्विचारासंदर्भात आहे आणि कलम 135 सध्याच्या कायद्यानुसार संघ राज्य न्यायालयाला असलेले अधिकार क्षेत्र. बघा तर जे बघा संघ राज्यीय न्यायालयाचे संघ राज्य न्यायालयाला असलेले अधिकार क्षेत्र हे कशामध्ये येतात तर कलम 135 मध्ये येतात. कलम 136 आपण बघितलं विशेष पुनर्विचार. त्यानंतर कलम 137. सो कलम 137 येतो बघा सर्वोच्च न्यायालयाद्वारा जे पण निर्णय असतात, निर्णय प्लस आदेश, निर्णय किंवा आदेश यांचा पुनर्विचार हा कलम 137 मध्ये येतो. त्यानंतर कलम 138 काय म्हणतो तर बघा ते सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे, सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र त्याचा विस्तार करणे. ओके, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढचा जो कलम आहे कलम 139. कलम 139 हा आदेश पारित करण्याचा अधिकार आहे. बघा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पारित करणे संदर्भात जो अधिकार आहे कलम 139 अंतर्गत. त्यानंतर बघा कलम 139A मध्ये काही जे खटले असतात, खटले वर्ग करणे, म्हणजे खटले जे आहेत ते उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करणे. कलम 140 सर्वोच्च न्यायालयाचे अनुषंगिक अधिकार हे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचे अनुषंगिक अधिकार हे कलम 140 मध्ये आहेत. त्यानंतर कलम 141 बघा तर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक, म्हणजे जो सुप्रीम कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालयाचा कायदा इतर न्यायालयांवर म्हणजे काय इतर न्यायालयांवर बंधनकारक. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर कलम 142 जे आहे ते लक्षात घ्या तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व शोध घेणे या संदर्भाचे आदेश असतात ते सर्वोच्च न्यायालय कलम 142 अंतर्गत देतो. त्यानंतर कलम 143 बघा सो हे जे आहे ते सल्लादायी अधिकार क्षेत्र, म्हणजे बघा तर हा जो कलम आहे वारंवार आयोग याच्यावर प्रश्न विचारतो. सर्वोच्च न्यायालयाच्या कलमांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो लक्षात ठेवा कलम 139 वर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, कलम 129 वर प्रश्न विचारला आहे, कलम 145 वर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ओके, हे लक्षात घ्या. मग कलम 144 सांगतो की नागरी व न्यायिक अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ काम करणे. बघा जे नागरी अधिकारी आहेत व न्यायिक अधिकारी यांनी काय करणार सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टला सहाय्य करणं. ओके, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 145 मध्ये नियम आहेत, न्यायालयाचे नियम. कलम 146 सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी. ओके, सो याची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडे असतात. आणि सर्वोच्च न्यायालय संदर्भात शेवटचं कलम म्हणजे कलम 147. सो याच्यात म्हणजे घटनेचा अर्थ लावणे. ओके, सो अशा पद्धतीने हे आपण सर्वोच्च न्यायालय संदर्भात त्याचे कलम सुद्धा बघितले. सो सर्व ज्या घडामोडी आपण सर्वोच्च न्यायालय संदर्भात बघितलेल्या आहेत त्या आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आता आपण भारतीय न्यायव्यवस्थेचा दुसरा स्तर म्हणजे उच्च न्यायालय या संदर्भात सुद्धा आढावा घेऊया. त्यानंतर बघा पुढची कन्सेप्ट किंवा पुढचा टॉपिक आपला उच्च न्यायालय या संदर्भात आपण महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत. कारण उच्च न्यायालयांवर सुद्धा प्रश्न आयोग विचारतो. रिसेंटलीच्या म्हणजे आधीच्या ज्या पूर्वपरीक्षा परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आयोगाने उच्च न्यायालयावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो बघा उच्च न्यायालय जे आहे भारतीय न्यायव्यवस्थेचा म्हणजे भारताची न्यायव्यवस्था जी एकात्मिक न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमधला हा दुसरा स्तर आहे. ओके, सर्वोच्च स्तरी आपण सांगतो की सर्वोच्च न्यायालय आहे आणि दुसऱ्या स्तरी हा उच्च न्यायालय असतो. तर या संदर्भात त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर बघा 1862 भारतामध्ये सर्वप्रथम उच्च न्यायालयाची स्थापना झाली जी 1862 मध्ये आणि 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. एक म्हणजे कलकत्ता, दुसरं बॉम्बे आणि तिसरं मद्रास. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. सो क म्हणजे कलकत्ताचा क, त्यानंतर बॉम्बेचा ब आणि म. सो कबॉम असं लक्षात ठेवायचं की भारतामध्ये पहिल्या 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली ती म्हणजे कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. कधी झाली तर 1862 मध्ये. त्यानंतर आपण लक्षात घ्यायचं की चौथं जे न्यायालय आहे चौथं उच्च न्यायालय हे अलाहाबाद उच्च न्यायालय. ओके, तर हे भारताचं 1866 मध्ये स्थापन झालेलं चौथं उच्च न्यायालय आहे आणि त्याच्यानंतर 1950 नंतर मग इतर भारतात प्रत्येक उच्च न्यायालय जे आहे ते स्थापना करण्यात आली. तर या संदर्भात एक तरतूद लक्षात ठेवायची की घटनेमध्ये बघा घटनेत काय नमूद आहे आणि त्या संदर्भात काय बदल केला. तर घटनेत असं नमूद होतं की प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल. बघा प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल
असे घटनेत नमूद केले होते. परंतु ह्या तरतुदीमध्ये 7वी घटना दुरुस्ती, लक्षात घ्या 7वी जी घटना दुरुस्ती 1956, बघा 7वी घटना दुरुस्ती 1956 अन्वये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि काय सांगितलं गेलं किंवा काय तरतूद टाकण्यात आली, किंवा बघा 2 किंवा अधिक राज्यांसाठी सुद्धा, बघा 2 किंवा अधिक राज्य प्लस संघराज्य, 2 किंवा अधिक राज्य प्लस संघराज्य यांच्यासाठी सुद्धा एक उच्च न्यायालय असू शकतं. ओके, म्हणजे बघा 2 किंवा अधिक राज्यांसाठी आणि संघराज्यांसाठी प्रदेशासाठी एक संयुक्त उच्च न्यायालय, लक्षात घ्या संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार, बघा हा स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा घटनेमध्ये काय नमूद होतं, तर प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल, परंतु 7वी घटना दुरुस्ती 1956 अन्वये 2 किंवा अधिक राज्यांसाठी आणि संघराज्य प्रदेशासाठी संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार या संसदेला देण्यात आलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर. तर सध्या देशामध्ये 24 उच्च न्यायालय कार्यरत आहेत. ओके, 24 उच्च न्यायालय कार्यरत आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि बघा उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात संघराज्य प्रदेश समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार सुद्धा या संसदेला देण्यात आला आहे. म्हणजे एखादा संघराज्य प्रदेश आहे तो एखाद्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये समाविष्ट करणे किंवा नाही करणे याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. ओके, मग त्यानंतर या उच्च न्यायालयाचे घटनात्मक स्थान जर आपण बघितलं तर घटनेतील भाग 6 की जो राज्य शासनाशी संबंधित आहे, ज्याच्यामधील कलम 214, बघा कलम 214 ते कलम 231 यामध्ये उच्च न्यायालयाच्या स्थापना, संरचना, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र या संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. सो हे कलम विसरायचे नाहीत. आयोग डायरेक्टली समूहांवर, कलमाच्या समूहावर म्हणजे गट असतात, गटावर सुद्धा प्रश्न विचारतो. ओके, मग आता उच्च न्यायालयाची संरचना आपण बघूया. बघा केवळ एका राज्यासाठी असलेल्या किंवा संयुक्त असलेल्या प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये बघा एक मुख्य न्यायाधीश असतो, एक मुख्य न्यायाधीश असतो, प्लस बघा इतर जे न्यायाधीश आहेत, बघा इतर न्यायाधीश किती असतील हे राष्ट्रपती ठरवतात. ओके, सो वेळोवेळी आवश्यकता असल्यास राष्ट्रपती इतर न्यायाधीशांची संख्या ठरवतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, तर संरचनेमध्ये एक मुख्य न्यायाधीश असतो आणि वेळोवेळी राष्ट्रपतीला आवश्यक वाटतील इतक्या इतर न्यायाधीशांचा समावेश होतो. ओके, सो लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जी न्यायाधीशांची संख्या आहे, बघा उच्च न्यायालयाच्या म्हणजे हाय कोर्ट मधील जी न्यायाधीश संख्या आहे ही सुद्धा घटनेमध्ये निश्चित नाही, घटनेत निश्चित केलेली नाही. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. बघा हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालया संबंधाची न्यायाधीश संख्या आहे ती घटनेमध्ये निश्चित केलेली नाही, ही राष्ट्रपतीच्या विवेकाधिकार, बघा राष्ट्रपती विवेकाधिकार याच्यावर अवलंबून आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात पॉईंट जाणून घेऊ आणि लक्षात ठेवू. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करतात. ओके, हे लक्षात घ्यायचं. बघा उच्च न्यायालय आहे आणि राज्यांचा संबंध येतो, तर या ठिकाणी राज्यपालाचा संबंध येत नाही, हे लक्षात घ्या. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतीद्वारे केली जाते. मग सर्वप्रथम मुख्य न्यायाधीश. ओके, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश याची नियुक्ती राष्ट्रपती जे आहेत, बघा याची नियुक्ती सुद्धा कोणाद्वारे केली जाते, तर राष्ट्रपती. ओके, सो बघा राष्ट्रपती यांची नियुक्ती करताना सर्वप्रथम म्हणजे राष्ट्रपती प्लस राष्ट्रपती जे आहेत हे भारताचा जो मुख्य न्यायाधीश आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्लस त्या राज्याचा राज्यपाल. बघा मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती, भारताचा सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचा राज्यपाल यांच्याशी काय करतात, तर विचार विनिमय करून तो मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतात. आणि जे इतर न्यायाधीश आहेत, बघा इतर न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती करताना राष्ट्रपती जो संबंधित न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश असतो, बघा मुख्य न्यायाधीश असतो याच्याशी काय करतात, विचार विनिमय करतात. त्यानंतर बघा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची जी पात्रता आहे त्या संदर्भात आपण पॉईंट लक्षात घेऊ. पात्रता संदर्भात पहिला जो आहे तो म्हणजे भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. आणि दुसरी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे की भारताच्या त्या प्रादेशिक क्षेत्रात, बघा भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर, भारताच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये 10 वर्ष न्यायिक पदावर ती व्यक्ती असली पाहिजे, किंवा एक किंवा बघा अधिक जे उच्च न्यायालय आहेत, एक किंवा अधिक उच्च न्यायालय या ठिकाणी मिळून त्याने 10 वर्ष काय केली पाहिजे, तर वकिली केली पाहिजे.
बघा 10 वर्ष त्याने वकिली केलेली असली पाहिजे. ही म्हणजे बघा एक तो व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे आणि ह्यापैकी एक कोणतीही अट 10 वर्ष तो न्यायिक पदावर असला पाहिजे किंवा एक किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग त्याने 10 वर्ष त्याने वकिली केलेली असली पाहिजे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. मग यावरून असं स्पष्ट होतं की बघा घटनेने या ठिकाणी भारतीय राज्य घटनेने बघा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी बघा हायकोर्टचा न्यायाधीश यासाठी बघा किमान वयाची अट इथे सांगितलेली नाही. बघा किमान वयाची, जसं सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी आपण बघितलं होतं की किमान वयाची अट नाही, सो या ठिकाणी सुद्धा किमान वयाची अट इथे घटनेने सांगितलेली नाही. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. सो आयोग ही स्टेटमेंट फिरवून देतं, मग ते आपण योग्य की अयोग्य ती ओळखायची आणि हे लक्षात घ्यायचं. त्याच प्रकारे दुसरी एक तरतूद इथे लक्षात घ्यायची, ती म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी घटनेने म्हणजे ती पात्रतेमध्ये आपण जर बघितलं तर अग्रगण्य कायदे पंडित असणं गरजेचं आहे. सो बघा या ठिकाणी कायदे पंडित ही सुद्धा तरतूद नाही. बघा कायदे पंडित म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद या ठिकाणी उच्च न्यायालयासंदर्भात नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके, ही नाही आणि किमान वयाची अट नाही हे सांगितलेलं, हे लक्षात घ्यायचं. ओके, सो हे लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर शपथ जी आहे बघा, सो शपथ जो आहे तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत हे राज्यपालासमोर शपथ घेतात. ओके, राज्यपालासमोर किंवा राज्यपालाने एखादा जो व्यक्ती पारित केला आहे किंवा व्यक्ती घोषित केला आहे त्याच्या संदर्भात शपथ घेतात. तर लक्षात घ्या, आता राज्यपालांचा संबंध बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संदर्भात नियुक्ती संदर्भात राज्यपालांचा संबंध जो येतो तो फक्त की ज्यावेळी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. बघा ज्यावेळी जो मुख्य न्यायाधीश आहे उच्च न्यायालयाचा त्या संदर्भात जे भारताचे राष्ट्रपती राज्यपाल त्या राज्यपालांशी विचार विनिमय करतात, बस या ठिकाणी राज्यपालांचा संबंध येतो कुठं तर विचार विनिमय. परंतु जर आयोगाने स्टेटमेंट दिलं की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात तर ती स्टेटमेंट चुकीची असेल. ओके, किंवा चुकीचीच आहे हे लक्षात घ्या. आणि शपथ बघा तर शपथ ही राज्यपालांसमोर होते. ओके, या दोनच ठिकाणी राज्यपालाचा संबंध येतो, बाकी कुठेच राज्यपालाचा संबंध येत नाही. हा पॉईंट लक्षात घ्यायचा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण जर आयोगाने एखादा स्टेटमेंट विचारला आणि आपल्याला ते आठवलं नसेल तरी पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची की उच्च न्यायालयाच्या संदर्भात मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या वेळी राष्ट्रपती राज्यपालांशी विचार विनिमय करतात, राज्यपाल आणि भारताचे सरन्यायाधीश, आणि जी शपथ आहे न्यायाधीशांची ती राज्यपालासमोर घ्यावी लागते. ओके, एवढ्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. सो त्यानंतर बघा ह्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा जो कार्यकाल आहे तो घटनेत सांगितलेला नाही. ओके, हे लक्षात घ्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल घटनेत सांगितलेला नाही. मग या संदर्भात बघा या संदर्भात 4 तरतुदी महत्वाच्या आहेत. पहिलं तर तो वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत, किती तर 62 वर्ष पर्यंत तो काय करू शकतो, पदावर राहू शकतो. बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा संदर्भात ही तरतूद 65 वर्षाची आहे आणि उच्च न्यायालयासंदर्भात ही 62 आहे. तर या संदर्भात एक घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची, ती म्हणजे 15वी जी घटना दुरुस्ती 1963. 15वी घटना दुरुस्ती 1963 अंतर्गत हे जे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय जे आहे हे 60 वरून 62 करण्यात आलं. ओके, सो ही 15वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची आणि त्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे 60 वरून 62 करण्यात आलं. महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी तरतूद किंवा दुसरा पॉईंट या संदर्भात लक्षात ठेवायचा की बघा जे न्यायाधीश असतात ते आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतींना देतात. बघा तो या ठिकाणी आयोग आपल्याला फसवण्यासाठी स्टेटमेंट काय देईल तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा हे राज्यपालांकडे देतात, तर ते चूक, राष्ट्रपतीलाच ते राजीनामा देतात. ओके, राज्यपालाचा संबंध कुठे येतो ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा तिसरा म्हणजे तर संसदेच्या शिफारसीवरून, बघा या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा सुद्धा संबंध येत नाही, शिफारसीवरून. ओके, राष्ट्रपती त्याला काय करतात तर पदच्युती करतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि लक्षात घ्या चौथा पॉईंट या संदर्भात 4 पॉईंट महत्वाचे कार्याकाला संदर्भात, तो म्हणजे बघा तर जर त्याची नियुक्ती बघा जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती जर लक्षात घ्या जर त्याची नियुक्ती ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी किंवा दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली झाली, जर त्याची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी ओके किंवा मग त्याची दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली झाली, अशा वेळी तो आपले म्हणजे ज्या उच्च न्यायालयामध्ये तो न्यायाधीश म्हणून आहे ते पद तो सोडतो. ओके, मग कार्यकाला संदर्भात ह्या 4 पॉईंट्स आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर न्यायाधीशाची जी पदच्युती आहे बघा त्या संदर्भात जे पॉईंट्स आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बघा सर्वोच्च न्यायालय आणि त्यांचा न्यायाधीश सारखीच आहे, लक्षात घ्यायचं. बघा न्यायाधीशाची पदच्युतीची पद्धत आहे ही
सेम टू सेम सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्यासाठीच आहे. त्यामुळे आपण ती ऑलरेडी बघितलेलं आहे. सो न्यायाधीश चौकशी कायदा 1968 म्हणजे लोकसभेत जर प्रस्ताव मांडायचा आहे तर तिथे 100 सदस्यांची स्वाक्षरी लागते. राज्यसभेमध्ये मांडायचा असेल तर त्या ठिकाणी 50 सदस्यांची स्वाक्षरी लागते. मग ते प्रस्ताव स्वीकारणं न स्वीकारणं, त्याच्यानंतर समितीची स्थापना, समितीला जर दोषी आढळून आला तर मग तो संसदेच्या दोन्ही विशेष सभागृहांनी विशेष बहुमताने पारित केला आणि तसा शिफारस राष्ट्रपतीला दिली असतात. राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करू शकतात. ओके. सो त्यानंतर या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते हे सुद्धा संसद ठरवते. ठीक आहे. या ठिकाणी विधिमंडळाचा कुठलाच प्रकारचा रोल नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो की आपण फक्त आपल्याला उच्च न्यायालयासंदर्भात अभ्यासाचा असतो तो म्हणजे न्यायाधीशांची बदली. बरोबर. सो बघा, भारतीय न्यायाधीशांची बदली कोण करतात लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांची बदली राष्ट्रपती करतात. बदली कोण करतात तर राष्ट्रपती. आणि राष्ट्रपती म्हणजे बदली करताना राष्ट्रपती भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याशी विचार विनिमय करतात. यांच्यासोबत काय करतात, विचार विनिमय करतात आणि राष्ट्रपती यांची बदली करतात. ओके. हे लक्षात ठेवायचं. बघा, बदली संदर्भात सुद्धा कोण करतात तर राष्ट्रपती. सो आयोग काय करणार, या ठिकाणी हे शब्दरचना बदलून आपल्याला देईल, परंतु हे चुकायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि मग बदली झाल्यानंतर बघा, बदली झाल्यानंतर त्यांचे जे वेतन आहेत, वेतन प्लस जे भत्ते असतात इतर न्यायालयात बदलल्यावर, तर ते कोण ठरवतं तर संसद ठरवते. ओके. हा पण पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. सो बघा, हे त्यांच्या बदली संदर्भात आहे. बघा, न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये मनमानी होऊ नये म्हणून न्यायिक पुनर्विलोकन आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये स्पष्ट केले होते. आणि ज्याची बदली झाली आहे असा न्यायाधीशच बदलीच्या आदेशास आव्हान देऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता जसं आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये बघितलं होतं की प्रभारी सरन्यायाधीश आपण त्या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी प्रभारी मुख्य न्यायाधीश कोणाचा तर उच्च न्यायालयाचा. सो लक्षात घ्यायचं की या प्रभारी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात. प्रभारी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती करतात. सो राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला उच्च न्यायालयाचा प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करतात. मग कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये, तर मुख्य न्यायाधीशाचं पद जर रिक्त असेल तर त्याचप्रकारे मुख्य न्यायाधीश त्याच्या कामासाठी अनुपस्थित असेल अशा वेळी, आणि बघा, जो मुख्य न्यायाधीश आहे तो पदाची कामे करण्यासाठी अक्षम असेल, अशा 3 परिस्थितीमध्ये राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाला प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करतो. ओके. हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश, अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश. ओके. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ह्याची सुद्धा नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपतीच करतात. जर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी जर बघितलं होतं तर तुम्हाला आठवत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीशाची नियुक्ती भारताचे सरन्यायाधीश करतात, परंतु या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या संबंधात अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करतात. ओके. तर लक्षात घ्या. बघा, तर राष्ट्रपती 2 वर्षाच्या कालावधीसाठी, बघा किती, तर 2 वर्षाच्या किंवा 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या कालावधीसाठी राष्ट्रपती अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीशाची नियुक्ती करतात. त्यासाठी बघा कोणत्या परिस्थितीमध्ये, तर पहिलं बघा, तर उच्च न्यायालयाच्या कामकाजात तात्पुरती वाढ, बघा कामकाजात जर वाढ झाली तर नियुक्ती केली जाते. त्याचप्रकारे दुसरं कारण आहे की बघा, न्यायालयामध्ये जर प्रलंबित कामे असतील, भरपूर प्रलंबित कामे असतील तर ह्या अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीशाची नेमणूक केली जाते. ठीक आहे. सो हे 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. आणि बघा, जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त, जेव्हा जो मुख्य न्यायाधीश आहे तो सोडून, बघा, मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त इतर जे न्यायाधीश आहेत, इतर न्यायाधीश, बघा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सोडून इतर जे न्यायाधीश आहेत ते जर अनुपस्थिती, बघा, जर अनुपस्थित किंवा मग इतर कारणामुळे आपला पदभार स्वीकारू शकत नाही किंवा पदाची कामे करू शकत नाही, त्यावेळी तात्पुरत्या कालावधीसाठी उच्च न्यायालयाचा प्रभारी मुख्य न्यायाधीश आणि एखादा जर न्यायाधीश असतो, बघा, जो त्याला जर प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून जर नियुक्त केला असेल तर अशा वेळी राष्ट्रपती सुद्धा ते काय तर एका न्यायाधीशाला प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्त करतात. पण अशा वेळी बघा, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता आवश्यक असते ती त्याने पूर्ण केलेली असली पाहिजे. सो हे लक्षात घ्या. बघा, सो या ठिकाणी बघा, न्यायाधीश असणारे तो म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश जो प्रभारी असो किंवा जो कार्यरत न्यायाधीश असो, तो 62 वर्ष वयाची 62 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर लक्षात घ्या की निवृत्त न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश करतो. फक्त लक्षात घ्या, तर निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश करतो, हे लक्षात घ्या. आणि नियुक्ती करताना तो इतर उच्च न्यायालयाच्या, बघा, म्हणजे या ठिकाणी त्याला राष्ट्रपती ठरविल ते भत्ते मिळतात. बघा, ठीक आहे. मग याचे जे भत्ते असतात ते कोण ठरवतो तर राष्ट्रपती ठरवतो, हे लक्षात ठेवायचं.
त्यानंतर उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याप्रमाणेच आहे. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे जे निवृत्ती वेतन असतं हे भारताच्या संचित निधीवर असतं. ओके, भारताच्या संचित निधीतून दिले जातं किंवा निधीवर प्रभारित असतं. बाकी जे उच्च न्यायाधीशांचे जे वेतन व भत्ते हे राज्याच्या संचित निधीतून दिले जातात. ओके, संचित निधीतून दिले जातात. फक्त न्यायाधीशांचे जे निवृत्ती वेतन असतं ते भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. सो उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर राज्याच्या अधिकार क्षेत्रात उच्च न्यायालय हे म्हणजेच काय असतात तर सर्वोच्च असतात. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयानं सुद्धा विस्तृत आणि प्रभावी अधिकार क्षेत्र दिलेले आहेत. राज्यातील हे सर्वात वरिष्ठ न्यायालय म्हणून कार्य करत असतं. ठीक आहे, परंतु राज्यघटनेत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार याबाबत तपशीलवार तरतुदी दिलेल्या नाही. ओके, तर या संदर्भात आपल्याला एक म्हणजे महत्त्वाचा जो अधिकार लक्षात ठेवायचा तो म्हणजे आदेश पारित करण्याचा अधिकार. सो घटनेतील कलम 226 अन्वये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं की मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी किंवा बघा इतर कारणांसाठी मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी उच्च न्यायालयाला जे आदेश पारित करण्याचा अधिकार आहे म्हणजे बंदी प्रत्यक्षण, परमादेश, उत्प्रेषण, प्रतिषेध, अधिकार पृष्ठा यासारखे आदेश देण्याचा अधिकार दिलेला आहे. लक्षात घ्यायचं की इतर कारणांसाठी जर बघितलं त्याच्यामध्ये सामान्य जे कायदेशीर अधिकार आहेत, सामान्य कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीचा समावेश होतो. ओके, सो हे लक्षात घ्या. सो उच्च न्यायालयाच्या ह्या अधिकार क्षेत्रासंदर्भात एक लक्षात घ्यायचं की उच्च न्यायालय केवळ बघा उच्च न्यायालय जे आहे हे केवळ आपल्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीस, प्राधिकाऱ्यास व शासनास रिट आदेश देऊ शकतो असे नव्हे, तर खटल्याचे कारण त्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात घडले असेल तर उच्च न्यायालय त्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्राच्या बाहेरही रिट अधिकार देऊ शकतो. ओके, सो हे लक्षात घ्यायचं. आणि ही तरतूद जी आहे 15वी घटना दुरुस्ती 1963 अन्वये समाविष्ट करण्यात आलेली आहे. ओके, सो हे लक्षात घ्यायचं. काही महत्त्वाचे पॉईंट फक्त आपल्याला बाकी जे अधिकार आहेत ते राज्याच्या संदर्भात बघा उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाशी समान आहे. फक्त त्यांचं अधिकार क्षेत्र जे असतं ते राज्याशी संदर्भात असतं हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपण भारतातील जे प्रमुख उच्च न्यायालय आहेत त्यांची स्थापना आणि जे त्यांचे खंडपीठ वगैरे या संदर्भात ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी बघूया. सो सर्वप्रथम 1 बाय 1 आपण बघितलं तर अलाहाबाद. सो हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आहे. त्याकडे अलाहाबाद. ओके, अलाहाबादचे उच्च न्यायालय आहे. सो याची स्थापना 1866 ला झाली. ओके, सो याचा प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश. ओके ना, राज्य कोणतं येतं? उत्तर प्रदेश येतं. सो अलाहाबाद याचं मुख्यालय कुठे आहे तर अलाहाबाद या अलाहाबाद उच्च न्यायालयाचं मुख्यालय अलाहाबाद या ठिकाणीच आहे. आणि लखनौ या ठिकाणी त्याचं काय आहे खंडपीठ आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं उच्च न्यायालय हैदराबाद. सो हैदराबाद या उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे हे 1954 ला झाली हे आपण लक्षात ठेवायचं. आणि ह्याचा जो अधिकार क्षेत्र आहे तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ओके, हे इथे लक्षात ठेवायचं. आंध्र प्रदेश, तेलंगणा मुख्यालय याचं हैदराबादलाच आहे. त्यानंतर तिसरं उच्च न्यायालय आपण बघूया कलकत्ता. सो कलकत्ताची स्थापना आपण बघितलेली आहे. याची 1862 ला स्थापना झाली आहे कलकत्ता. सो कलकत्ताच्या म्हणजे अधिकार क्षेत्र कोणतं तर पश्चिम बंगाल हे राज्य प्लस जो अंदमान आणि निकोबार बेट आहे, अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश. ओके, सो हे सुद्धा कलकत्ताच्या याच्यामध्ये येतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर चौथं उच्च न्यायालय त्याचं बघा छत्तीसगड. छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना ही 2000 ला झाली होती. ओके, कारण छत्तीसगडची स्थापना सुद्धा 2000 ला. ओके, राज्याची. सो छत्तीसगड राज्याचं कार्यक्षेत्र आहे. पाचवं आपण बघितलं तर दिल्ली उच्च न्यायालय. बघा दिल्ली हे एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की त्याच्या स्वतःचं उच्च न्यायालय आहे आणि याची स्थापना 1966 मध्ये झाली. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, बघा छत्तीसगडचं जे मुख्यालय आहे ते छत्तीसगडचं मुख्यालय बिलासपूर या ठिकाणी आहे छत्तीसगडचं मुख्यालय हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचं उच्च न्यायालय गुवाहाटी. ओके, या गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1948 मध्ये. गुवाहाटी उच्च न्यायालय स्थापना झाली 1948 मध्ये. बरोबर. सो बघा ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे जे राज्य येतात ते म्हणजे एक आसाम. ओके, त्याच्यानंतर नागालँड, आसाम, नागालँड, त्यानंतर मिझोराम आणि अरुणाचल. ओके, हे याच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. आणि ह्याचं जर मुख्यालय आपल्याला विचारलं तर गुवाहाटीमध्येच याचं मुख्यालय आहे. त्यानंतर बघा कोहिमा, ऐझवाल आणि इटानगर या ठिकाणी म्हणजे इतर राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी यांची खंडपीठ आहे. ओके, नेक्स्ट उच्च न्यायालय आपण बघूया ते म्हणजे गुजरात. तो गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना ही 1960 मध्ये झाली. कारण आपल्याला माहिती आहे 1960 ला बॉम्बे प्रांताचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही नवीन राज्य निर्माण झाली. ठीक आहे. सो बॉम्बे हायकोर्टाची स्थापना जी आहे 1862 ची आणि त्यानंतर गुजरात राज्यामध्ये जे उच्च न्यायालय स्थापन झालं 1960 ला. ओके, आणि याचं कार्यस्थान कुठं आहे तर अहमदाबादला. ओके, नेक्स्ट उच्च न्यायालय जे आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश.
ओके, हिमाचल उच्च न्यायालय याची स्थापना झाली 1971 ला. याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? शिमला. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जम्मू काश्मीर संदर्भात जे न्यायालय आहे आपण जर बघितलं जम्मू काश्मीर हायकोर्ट JNK, तर याची स्थापना जी आहे 1928 ची स्थापना आहे. बरोबर. तर याची मुख्यालय श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणी आहे. नेक्स्ट 10वं उच्च न्यायालय आपण बघितलं झारखंड. सो झारखंड उच्च न्यायालयाची स्थापना ही 2000 ला झाली. ओके, बघा, तर 2000 साली झारखंड आणि छत्तीसगड, ओके, आणि उत्तराखंड या 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. ओके, सो 11वं या ठिकाणी उत्तराखंड सुद्धा आपण लिहून घ्या. उत्तराखंड याची सुद्धा स्थापना 2000 साली झालेली आहे. सो झारखंड ठिकाणी याचं जे रांची या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि उत्तराखंड मधील बघा नैनिताल या ठिकाणी उत्तराखंड उच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे. ओके, हे लक्षात घेतलं. त्यानंतर बघा पुढचं आपण उच्च न्यायालय बघणार ते म्हणजे कर्नाटक. तो कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1884 मध्ये. 1884 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थापना झाली. सो कर्नाटकचं जे मुख्यालय आहे ते बंगळुरू, ओके, या ठिकाणी येतं. त्यानंतर 13वं उच्च न्यायालय आपण बघूया मध्य प्रदेश. ओके, सो मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1956 ला. याचं मुख्यालय आहे जबलपूर. 14वं उच्च न्यायालय केरळ, स्थापना झाली 1958 ला. मुख्यालय येतं एर्नाकुलम. ओके, एर्नाकुलमला याचं हायकोर्ट आहे. आणि बघा जे लक्षद्वीप बेट आहे, लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश, हे केरळ उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर 15वं उच्च न्यायालय मद्रास. सो मद्रास स्थापना झाली 1862, आपल्याला माहित आहे. ओके, सो मद्रासमध्ये तामिळनाडू आणि पुदुचेरी, तामिळनाडू राज्यासोबत पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतं आणि याचं मुख्यालय आहे चेन्नईला. हे लक्षात घेतलं. 16वं उच्च न्यायालय मणिपूर, स्थापना झाली 2013 ला. मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना झाली 2013. याचं मुख्यालय आहे शिलाँग. ओके, इम्फाळला याचं मुख्यालय आहे. त्यानंतर बघा 17वं आहे मेघालय उच्च न्यायालय. सो मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा 2013 ला झाली आणि याचं मुख्यालय हे शिलाँग आहे. शिलाँग हे मेघालयचं उच्च न्यायालयाचं ठिकाण आहे आणि मणिपूर, ओके, मणिपूरचं इम्फाळ हे त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी. मग 18वं उच्च न्यायालय बघा ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना होते 1948 ला. 1948 स्थापना होते. याचं जे मुख्यालय आहे ते कटक या ठिकाणी ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्यालय आहे. त्यानंतर 19वं आपण बघूया पाटणा उच्च न्यायालय. तो विशेष जर आपण बघितलं याची स्थापना झाली 1916 ला. पाटणा म्हणजे बिहार राज्याचं हे उच्च न्यायालय आहे. ओके, आणि याचं मुख्यालय हे पाटणा या ठिकाणी येतं. ओके, नेक्स्ट आहे पंजाब व हरियाणा यांची स्थापना झाली 1875 ला. 1875 ला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना होते. ओके, याच्या अंतर्गत पंजाब हरियाणा चंदीगड हे संघराज्य प्रदेश येतात. याचं मुख्यालय आहे चंदीगडला मुख्यालय आहे. ओके, त्यानंतर पुढचं जर आपण 21वा राजस्थान हायकोर्ट, स्थापना आहे 1949 ची. ओके, आणि मुख्यालय येतं जोधपूर. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर 22वं बघा सिक्कीम. सो सिक्कीम उच्च न्यायालयाची स्थापना ही 1975 ची आहे. याचं गंगटोक या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आणि 23वा जर आपण बघितला त्रिपुरा. ओके, त्रिपुरा याची म्हणजे 23वा नाही, हा 24वा होतो. 24वा त्रिपुरा. सो त्रिपुराची स्थापना झाली 2013 ला. ओके, आणि याचं मुख्यालय आहे आगरतळा. सो अशा पद्धतीने भारताची जेवढी पण उच्च न्यायालय आहेत त्या संदर्भात त्यांची स्थापना, त्यांचे मुख्यालय याचे आपण आढावा घेतला. सो हे लक्षात ठेवायचे, कधी कधी आयोग जोड्या लावामध्ये प्रश्न आपल्याला विचारत असतो. आता आपण उच्च न्यायालय संदर्भात जी कलमं आहेत त्यांचा या ठिकाणी आढावा घेऊया. ओके, सो उच्च न्यायालय संदर्भात कलमे आपण बघूया. सो बघा कलम 214 काय म्हणतो तर राज्यांसाठी उच्च न्यायालय. सो आपण शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं हायकोर्ट. कलम 214 म्हणजे काय तर हायकोर्ट. त्यानंतर कलम 215 उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट जी आहेत ही अभिलेख न्यायालय असतील. बघा हायकोर्ट ही अभिलेख न्यायालय असतील असं शॉर्ट मध्ये आपण पाठ करण्यासाठी लिहून ठेवायचं. त्यानंतर कलम 216 मध्ये काय सांगितलं आहे तर उच्च न्यायालयाची संरचना कलम 216 मध्ये दिलेली आहे. कलम 217 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती व त्याबाबतच्या शर्ती म्हणजे बघा या ठिकाणी नियुक्ती व शर्ती, न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि शर्ती या संदर्भाच्या तरतुदी कलम 217 मध्ये आहेत. त्यानंतर कलम 218 मध्ये बघा सर्वोच्च न्यायालयासंबंधी काही तरतुदी उच्च न्यायालयांना लागू करणे.
सुप्रीम कोर्ट संबंधी तरतुदी हायकोर्टला लागू करणे. ओके, हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 219. कलम 219 काय म्हणतो तर बघा, न्यायाधीशांची शपथ किंवा प्रतिज्ञा जी आहे ती तरतूद कलम 219 मध्ये दिली आहे. कलम 220 मध्ये बघा, कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर बंदी. म्हणजे बघा, न्यायाधीश बघा नियुक्तीनंतर जेव्हा त्याची न्यायाधीशाची नियुक्ती होते तर व्यवसाय करण्यास बंदी. बघा, व्यवसाय बंदी म्हणजे तो वकिलीचा व्यवसाय करू शकत नाही. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर कलम 221. कलम 221 हा न्यायाधीशांचे वेतन संदर्भात आहे. बघा, कलम 221 न्यायाधीशांचे वेतन. कलम 222 न्यायाधीशांची बदली. बघा, शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची बदली संबंधी कलम कोणतं तर कलम 222 महत्वाचं आहे, लक्षातच ठेवायचं. कलम 223. कलम 223 प्रभारी मुख्य न्यायाधीश. बघा, प्रभारी मुख्य न्यायाधीश. या ठिकाणी आपण लगेच आठवायचं की आपण सर्वोच्च न्यायालयाच्या प्रभारी सरन्यायाधीश संदर्भात कोणतं कलम होतं. ओके, सो ते पण तुम्ही अशा पद्धतीने आठवत जायचं. त्यानंतर कलम 224. कलम 224 संदर्भात लक्षात द्यायचं की बघा, प्रभारी किंवा अतिरिक्त न्यायाधीश. प्रभारी किंवा अतिरिक्त न्यायाधीश. ओके, आणि कलम 224A. कलम 224A निवृत्त न्यायाधीश. ओके, म्हणजे निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती ही कलम 224A नुसार केली जाते. त्यानंतर कलम 225 उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. बघा, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे लक्षात घ्यायचं 225 मध्ये. त्यानंतर कलम 226. कलम 226 काय म्हणतो तर आदेश म्हणजे रिट्स जारी करण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार. ओके, आदेश जारी करण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार कलम 226 अंतर्गत येतात. ओके, नेक्स्ट कलम 227. कलम 227 काय म्हणतो उच्च न्यायालयाचा सर्व न्यायालयांवरील पर्यवेक्षणाचा अधिकार. मग या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं 227 पर्यवेक्षण अधिकार. ओके, त्यानंतर कलम 228. कलम 228 काही खटले उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे. जसं सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाकडून खटले वर्ग करून घेतो तसं बघा तर उच्च न्यायालय त्याच्या कनिष्ठ न्यायालयाकडून खटले वर्ग करून घेतो. ओके, सो खटले वर्ग. कलम 229. कलम 229 या संदर्भात बघा तर उच्च न्यायालयाचे जे अधिकारी आहेत, उच्च न्यायालयाचे अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग या संदर्भात तरतुदी कलम 229 मध्ये दिल्या आहेत. कलम 230. कलम 230 काय म्हणतो तर संघराज्य किंवा संघराज्य प्रदेशांना उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लागू करणे. बघा, संघ राज्य प्रदेशांना उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लागू करणे. अधिकार क्षेत्र लागू करणे हे कलम 230 अंतर्गत केलं जातं. ओके, त्याच्यानंतर पुढचा कलम कलम 231. कलम 231 काय म्हणतो तर दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च उच्च न्यायालय हे कलम 231 मध्ये तरतूद दिलेली आहे. सो अशा प्रकारे उच्च न्यायालय संदर्भात जी कलम सुद्धा आहे त्यांचा पण आपण आढावा घेतलेला आहे. सो चांगल्या पद्धतीने आपण बघा तर भारताचा न्याय व्यवस्थेतील सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यातील सर्व जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे एक्झामसाठी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांचा आढावा आपण घेतलेला आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहिला असेल आणि सगळे पॉईंट्स या ठिकाणी तुमचे समजून घ्यायला आहेत. कारण बघा आपण भरपूर वेळा या संदर्भात रिव्हिजन केलेले आहे. सो या लेक्चरमध्ये ज्या पण गोष्टी आपण विसरू शकतो किंवा आपण म्हणजे काही गोष्टींमध्ये आपण मिस्टेक करू शकतो त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. नक्कीच तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल येणाऱ्या एक्झाममध्ये. सो आय होप की तुमचा येणाऱ्या एक्झामसाठी चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरू असेल आणि ह्या लेक्चरमधून तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय संदर्भाच्या महत्त्वाच्या घडामोडी नक्कीच कळल्या असतील. सो तुमच्या कमेंट्स ज्या पण असेल ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्लस बेल आयकनला हिट करा जेणेकरून सर्व ज्या नोटिफिकेशन असतील तुम्हाला त्वरित मिळतील. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस लावणं अफोर्ड होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आपल्या या चॅनलची मदत होऊ द्या. सो जास्तीत जास्त शेअर तुम्ही आपल्या चॅनलला करा हीच एक विनंती. सो या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भारताचं राज्य विधिमंडळावर चर्चा करणार आहोत. सो तेही अशाच पद्धतीने असणार आहे. सो तो सुद्धा लेक्चर बघा आणि येणाऱ्या एक्झामसाठी त्यावर सुद्धा प्रश्न असतील तर आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.